चेयर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी राज्यातील या विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महागाई भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ थकबाकी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 20 जून 2025 रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना हे निर्गमित झालेलं आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना, राज्य अशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। 1 जुलै 2024 पासून महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात आलेला आहे। 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीची थकबाकीची रक्कम माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत ज्या कर्मचाऱ्यांना अजूनही अप्राप्त आहे त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात या 8 महिन्याची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी माहे जून 2025च्या वेतनासोबत अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानुसार तत्काळ कार्यवाही करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच राज्यातील ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना, निमसरकारी कर्मचाऱ्यांना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी महागाई भत्ता लाभ जो मिळालेला नाही तो लाभ आता जूनच्या पगार पेन्शनसोबत मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।